नाही, माननीय प्रधानमंत्र्यांचं पत्र मलाही आलेलं आहे आणि सविस्तर त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिली आहे. म्हणजे या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना आरक्षण मिळावं आणि त्याची अंमलबजावणी, नुसता विचार नाही, आणि तो कायदा हा आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना झालेला आहे. त्या 33%चा 50% ही महाविकास आघाडी, तेव्हा काँग्रेस, खरं तर तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, त्या काळात झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही नेहमीच महिला आरक्षणाच्या बाबतीत ही राहिलेली आहे आणि ते आरक्षण आम्हीच पहिल्यांदा आणलं. त्याच्यामुळे अर्थातच विरोध असण्याचा काही प्रश्नच येत नाही. आमची केंद्र सरकारला सहकार्याचीच भूमिका राहील. ताकदीने महिला आरक्षण लोकसभेमध्ये आणि विधानसभेत यावं ही आमची आग्रहाची भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. याच्यात प्रॉब्लेम एकच आलेला आहे की बिल आमच्या खात्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे बिलामध्ये एक्झॅक्ट आरक्षण कसं देणार, काय देणार याची माहिती आम्हाला द्यावी, एवढीच आमची अपेक्षा. ताकदीने कुणाचंही सरकार असलं, सामाजिक परिवर्तनासाठी आम्ही नेहमीच, कुणाचंही सरकार असलं. आता आपल्याला आठवत असेल की पेहलगाममध्ये एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं. त्याच्यात पहिला या देशातला नेता आदरणीय शरद पवार होते, जे म्हणाले आम्ही ताकदीने सरकारच्या बरोबर आहोत, भारताच्या ऐक्यासाठी आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्याबरोबर आहोत. त्यामुळे मोठे सामाजिक प्रश्न किंवा एक मोठं GST आपल्याला आठवत असेल, काँग्रेस पक्षानेही आणि राष्ट्रवादीनी ताकदीने GSTला आम्ही मतदान केलंच नाही या सरकारबरोबर. तर यावेळीच का नाही करणार? आम्ही आनंदाने करू, त्याचं स्वागतही करू, पण आमची मागणी आहे की आम्हाला थोडी आणखी माहिती द्या, म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसं होईल वगैरे. आणि 15 तारखेला 3 वाजता माननीय खडगे साहेबांच्या घरी इंडिया अलायन्सची मीटिंग आहे आणि त्याच्यात आता पुढे काय चर्चा होईल ते तुम्हाला आम्ही सांगू. पण आज आपण सगळ्यांनी आवर्जून, आज सोनियाजींचा एक लेख आलेला आहे, त्याच्यात काँग्रेसची काय भूमिका आहे तेही मतं सोनियाजींनी आज वर्तमानपत्रात मांडलेली आहेत. त्यामुळे 15 तारखेला 3 वाजता इंडिया अलायन्सच्या आमच्या मित्रपक्षांची काय मतं आहेत ती आम्ही घेऊ. पण राष्ट्रवादी पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष हा ताकदीने महिला आरक्षणाच्या बाबतीत आमची कालही सकारात्मकच भूमिका होती, आजही आहे आणि उद्याही राहील.